चरणानुमंद तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबट हरि ओम भूर्भुवः स्वाहा सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् हरि ओम शांति 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 दोहो शांतिरंतरिक्षगुण शांति पृथ्वी शांतिरापो शांतिरोषधया शांति वनस्पतया शांतिर्विश्वे देवाः शांतिर्ब्रह्म शांति सर्वगुण शांतिरेव शांति सामा शांतिरिधि हरि ओम तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु शांतो भव सन्निधो भव वरदो भव शिशिरो भव सुप्रसन्नो भव सुप्रतिष्ठो भव हरे नमः हरे नमः हरे नमः तुम्ही या संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा तरी माने तुम्हा एवढा होईन मी मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे पायावरी या वारकरी संतांच्या नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा ज्ञानदेवा नमो मुक्ताबाई विठ्ठला विठ्ठला शिवंत देता ब्रह्म लहता ऐशी ज्याची कथा पुराणात सद्गुरूचे पायी देहाशी अर्पिता तात्काळ मुक्तता हाती येते. ऐकणारे वंदनीय सद्भक्त सद्भक्त टाळकर वृंद समुदाय, गायनाचार्य वादनाचार्य परमपूज्य भगवतप्रेमी माता मौली या ठिकाणचा असणारा हा भगवंत नामचिंतन सोहळा नैमित्तिक असणारी माता चौंडेश्वरीची हे असणारे आराधना शारदीय नवरात्र महोत्सव त्याच्यात या असणाऱ्या नवरात्राचं संयोजक आयोजक सर्वांचे परिचित असणारे आदरणीय डॉक्टर वीरसाहेब, त्याचबरोबर या परिसरातील सर्व असणारा उपस्थित जनसमुदाय आणि सर्व डॉक्टर मंडळी, गिरीसाहेब असतील, पैठणकर साहेब असतील, मोगले साहेब असतील आणि सर्वांच्या या संयोजनातून या नामसप्ताहामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण बाजीरावजी महाराज म्हणजे उर्फ भाऊ यांची असणारी पुण्यतिथी, जीवनामध्ये पुण्यात्मक साधना केली त्यांची असणारी पुण्यतिथी असते. देवांची जयंती केली जाते, सामान्य जीवांचं श्राद्ध केलं जातं. तसे भाऊंचं असणारं जीवन सर्वांना परिचित आहे, अनेक संत महात्मे सांगत आहेत. पण वक्त्याचं कर्तव्य म्हणून जे असणारे भाऊंनी जीवनामध्ये जी भगवंत साधनाने आराधना केली ती त्यांच्या बाबतीत असं म्हणता येईल, अंतकालेच्या मामेव स्मरणमुक्त्या कलेवरम. कारण शेवटच्या क्षणाला सुद्धा डॉक्टर साहेबांनी त्यांना तीर्थयात्रेला नेलं, आळंदी पंढरपूरला नेलं. परमभाग्य आहे महाराज. कारण मनुष्यश्री जीवाची सर्वात मोठी जर संपत्ती कोणती असेल तर सद्गुणी पुत्र ही सर्वात मोठी संपत्ती आहे. तसे असणारे भाऊने आपल्याला अशी सद्गुणी संपत्ती तुमच्या आमच्या सेवेकरता या ठिकाणी
की संत हृदय असणारे डॉक्टर वीर साहेब आपल्याला दिले. कारण वर्णन करायचं असेल तर वर्णन यांचं होऊ शकत नाही. कारण देव दिसत नाही, संतांचं असणारं आंतरिक लक्षण दिसत नाही. संत जाणून घ्यावे लागतात, हे अनुभवाची क्रिया आहे. आणि असे थोर महात्मे, त्यांची असणारी पुण्यतिथी, त्याचबरोबर आपल्याला जीवनामध्ये ज्या संसारातील अडीअडचणी असतील त्या अडीअडचणीवर मात कशी करायची, कसं वागायचं, याच्याकरता आदरणीय हरिभक्तीपरायण नामदेवजी महाराज लबडे यांचं असणारं रामायण संहिता ग्रंथ आहे. कारण मरावं कसं हे शिकण्याकरता भागवत आहे आणि जगावं कसं याच्याकरता गीता आहे महाराज, आणि कसं वागावं याच्याकरता रामायण आहे. तसं रामायणाचं अध्ययन होत आहे आणि विशेषत्वाने मातेची आराधना आहे. हा शारदीय नवरात्र महोत्सव आहे. तसे नवरात्र महोत्सव जर पाहिले तर आपल्याकडे शाकंभरी नवरात्र आहे, देवीचीच आराधना होते. त्याच्यामध्येही आपण नवरात्र पाळत असताना प्रत्येक देवतेचा ज्यावेळेला जन्माचा उत्सव काल येतो ना, त्यावेळेला आपण नवरात्र पाळतो. तसा हा शारदीय नवरात्र महोत्सव विशेषत्वाने सर्वजण पाळतात. मातेचं असणारं सर्वच असणारे आराधना करतात. मातेच्या आराधनेमध्ये कोणीही असणारं कमी नाही. वारकरी संप्रदाय असेल तरी मातेची आराधना करतो, इतर संप्रदाय असेल तरी तो आराधना करतो. कारण देवपंचायतन जे आहे की ज्याला नित्यदेव म्हणतो, त्या नित्यदेवामध्ये गणेशजी येतात, शक्ती येते म्हणजे माता, त्याच्यानंतर सौर म्हणजे ऊर्जा सूर्य येतो, विष्णू आणि शंकर, हे 5 देवता आहेत ना. या 5 देवता यांचं अवतारी कार्य संपत नाही, म्हणून त्यांचं प्रागटीकरण होत नाही. कारण ह्या अखंड आहेत आणि याला नित्यदेव म्हणतात. विठ्ठला देवाचे रूप पाहिले तर वेगवेगळे आहेत, देवाची नावं वेगवेगळी आहेत, पण देवाचं स्वरूप अंतिम सत्य एकच आहे. म्हणून देव, आपण ज्या देवाची आराधना करतो त्या देवाचे आपण भक्त असतो. आपण गणेशजीची आराधना केली त्याला गाणपत्य म्हणतो, देवीची आराधना केली त्याला शाक्त म्हणतो, आपण सूर्याची आराधना केली त्याला सौर म्हणतो, आपण भगवान शंकराची आराधना केली त्याला शैव म्हणतो, आणि विष्णूची आराधना केली तर त्याला वैष्णव म्हणतो. म्हणून हे भाग जरी वेगवेगळे असले तरी अंतिम सत्य हे सर्व भाग एकच आहेत. विठ्ठला आपण देवीचा हा कुळाचार आहे. कारण आपला संप्रदाय 5 तत्वावर आधारित आहे. एक देव, संत, तीर्थक्षेत्र, साधना आणि ग्रंथ, या 5 तत्वावर आपला संप्रदाय आधारित आहे. तर याच्यामध्ये असणारं तीर्थक्षेत्र आहे, देव आहेत, संत आहेत, ग्रंथ आहेत, आराधना आहे, साधना आहे. मग साधना करत असताना आपण देवीची साधना करतो, पण काही साधनेमध्ये पीछे से आये आगे धकाये ही साधना होते महाराज. जसं पूर्वी चालत तसंच चालायचं. काही अनावधानाने चुकीची रूढ जर मध्ये आली तर तशी ती पुढे ढकलली जाते. आणि विशेषत्वाने देवीच्या भक्ताला मला हेच सांगायचं आहे, देवीचा पुरणपोळीचा नैवेद्य, देवीचा दुसरा आसुरी नैवेद्य नाही महाराज. आणि देवीचा पुरणपोळीचा नैवेद्य असताना आपण असणारं देवीला पुरणपोळीच्या नैवेद्याच्या ऐवजी आपण बळीच्या नैवेद्याकडे फिरतो. अशा काही ज्या घटना असतात ना, की परंपरेने अनावधानाने एखादी अंधश्रद्धा जर मध्ये घुसली तर अंधश्रद्धेमध्ये परिवर्तन करावं म्हणून परिवर्तन, काही गोष्टी पूर्वपार चालत आलेल्या असतात पण त्याच्यामध्ये परिवर्तन घडावं लागतं. पहिलं परिवर्तन जर कोणी केलं असेल तर भगवान प्रभू रामचंद्राने काय केलं महाराज,
भगवान प्रभू रामचंद्राने संघटन कसं असतं हे शिकवलं महाराज. दुसऱ्या जातीचे सुद्धा आपल्या जातीत घेतले ना, वाढणारं काय मानव जातीचे नव्हते. हे संघटन शिकवलं. तेच संघटन भगवान गोपाल कृष्णाच्या दरबारामध्ये गोपाळांनी संतांनी केलं महाराज. त्याच्यानंतर असणारी रूढ परंपरा आहे त्याची जर असणारी जी चुकीची रूढ आहे त्याच्यामध्ये बदल जर केला असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता बदल केला? पूर्वी सैन्य लढत असताना सेनापती पडला की सर्व सैन्याने शरणागती पत्करायची. परंतु शिवाजी महाराजांनी सांगितलं ते नाही होणार. जोपर्यंत शेवटचा योद्धा आहे तोपर्यंत लढत राहा. हे परिवर्तन त्यांनी घडवून आणलं आणि महान उपकार आहेत महाराज त्यांचे आपल्यावर. कारण शिवाजी महाराजांमुळेच आज आपण हे जी साधना आहे ती साधना करतो. कारण ते राजे होते आणि त्यांच्यामुळे या साधना आहेत. आणि त्यांना संतांचं सान्निध्य होतं. संतांच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी नजराणा तुकोबारायला पाठवला तो नजराणा परत केला महाराज. सैनिक म्हणाले हे राजे आहेत, यांचा जर नजराणा परत पाठवला तर त्यांना काय वाटेल? त्यावेळेला तुकोबाराय सरळ सांगतात, सोने रुपे आमा मृतिके समान मानेक पाषाण खडे जैसे. त्यामुळे शिवाजी महाराजांना समाधान होईल असं उत्तर द्या. त्यावेळेला तुकोबारायांनी 11 अभंग लिहून दिले महाराज त्यांना. त्याच्यामधलं एक अभंग, कंठे मिरवा तुळशी, 11 अभंग दिले महाराज. तुकोबारायांनी सांगितलं महाराज याचं असणारं राज्याला आवश्यकता आहे. या सोन्या रुपयाची राज्याला आवश्यकता आहे. तुम्ही राज्य सांभाळा, आम्ही असणारे धर्म सांभाळतो महाराज. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे. ही असणारी रूढ परंपरा बदलली महाराज. तसे आपली देवीची आराधना चालते महाराज. देवीच्या आराधनामध्ये जे चुकीच्या रूढी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल निश्चितपणे व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. मोठ्या देवीचं नाही का, आमच्या भीमशिव महाराजांनी मोठ्या देवीची असणारी बलीची प्रथा बंद केली महाराज. तसं संतांच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर या सप्ताहाचा कुठे ना कुठेतरी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. का? कारण या सप्ताहाला आशीर्वाद कोणाचे आहेत महाराज? शिवस्वरूप असणारे आमचे नारायणदेव बाबा बाकीकर, त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या भागातला वारकरी संप्रदाय जिवंत ठेवला असे असणारे बंकटस्वामी महाराज, सुदामदेव बाबा, रामहरी बाबा, त्याचबरोबर दादा सांगितलं ना, दादा म्हणून सांगितलं ना. कारण काही गोष्टी कशा असतात, काही नामोच्चार करायचा नसतो. ते दादा आहेत, तो दादाचा आहे, शास्त्रप्रमाणे त्याचं. म्हणून सद्गुरू दादा या महान संतांचा आशीर्वाद या सप्ताहाला आहे महाराज. म्हणून याच्यातून काहीतरी फलित आणि काहीतरी ऊर्जात्मक दिशा निश्चित प्राप्त होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. विठ्ठला या ठिकाणी जो सेवेला अभंग घेतलेला आहे सगुण साक्षात्कारी आणि निर्गुण साक्षात्कारी महाराज असे एकच महाराज आहेत की जे की नामदेव महाराज. नामदेव महाराजांचा अधिकार पाहिला, काय अधिकार आहे महाराज. एकच असे संत होऊन गेले की त्यांनी असणारं देवाला जीव घातलं महाराज. नामदेव महाराजावर प्रसंगाला नैवेद्य दाखवण्याचा, भगवंताच्या समोर नैवेद्य ठेवला. म्हणजे भगवान नैवेद्य दाखवायला आलो, माझ्यावर पाळी आली, नैवेद्य ग्रहण करा. भगवान ग्रहण करत नाहीत नैवेद्य. भगवान नैवेद्य जर नाही ग्रहण केला तर तुमच्या समोर शिर आपटून प्राण देईन. आपण
सांगितलं. नामदेव महाराज दगडावर शिर आपटू लागले. त्यावेळेला देवाने विचार केला, महाराज जर नैवेद्य दाखवला आलेला जर गतप्राण झाला तर उद्यापासून कोण येईल माझ्याकडे? कारण देवाला हे सगळे सांभाळावे लागतात महाराज. कृती सर्वांची सारखीच आहे. नेत्याला कार्यकर्ते सांभाळावेच लागतात, तसं देवाला भक्त सांभाळावेच लागतात. म्हणून जी पाषाणाची मूर्ती आहे तिची अवस्था काय झाली? पाषाणाची मूर्ती कापे थरथरा थरथर थरथर कापू लागली. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा. मूर्ते जय नैवेद्य ग्रहण केला. ताट रिकामं झालं. नामदेव महाराजांना आनंद झाला. ताट घेतलं. महाद्वारामध्ये आल्यानंतर रस्त्यावरली काडी घेतली आणि ताट हलकीसारखं वाजवत घरी आले. हलकीसारखं. आई म्हणाली, अरे नामदेवा नैवेद्य नेला होता, काय झाला? म्हणलं देवाने खाल्ला. आईनं प्रश्न केला, अरे देव कुठे नैवेद्य खात असतो का? देवाला नैवेद्य दाखवायचा असतो, देव नैवेद्य खात नसतो. म्हणलं आई नैवेद्य कशासाठी केला होता? म्हणले देवासाठी केला होता. म्हणले मग देवाने खाल्ला. आईनं जाणलं पोरगं मोठं झाले. का? कारण खोटं बोलतंय. अख्खं आयुष्य नैवेद्य करण्यामध्ये गेलं. कधीही देवाने नैवेद्य खाल्ला नाही, तो नैवेद्य दाखवण्यात आला. आज हे खाल्ला म्हणतो, नैवेद्य याने खाल्ला. आईचा विचार आहे, नैवेद्य यांनी खाल्ला, पण याला नैवेद्य सरणारा नव्हता. कारण लेकराची भूक आईला माहीत असते. मग याने नैवेद्य खाऊन कुठेतरी लपवून ठेवला असेल. संध्याकाळी वडील आले. म्हणले आपला नामदेव खूप मोठा झाला. म्हणले काय झालं? म्हणले खोटं बोलायला लागला. म्हणले काय झालं? म्हणले तो म्हणतो देवाने नैवेद्य खाल्ला. वडिलांनी बोलवलं नामदेवाला. म्हणले नामदेवा नैवेद्य काय झालं? म्हणलं देवाने खाल्ला. बाबा म्हणाले, अरे अख्खा आयुष्य माझं नैवेद्य दाखवण्यात गेलेलं आहे. देव नैवेद्य खात नसतो, देवाला नैवेद्य दाखवायचं असतं. नामदेवा नैवेद्य काय झाला? म्हणले बाबा नैवेद्य कशासाठी केलता? म्हणले देवासाठी केलता. म्हणले देवासाठी केलता, देवाने खाल्ला. बाबाने जाणलं हे खोटं बोलतंय म्हणून. म्हणलं बघू उद्या सकाळी. मग दुसऱ्या दिवशी असणारं नामदेवाला वडिलांनी सांगितलं दामाशेट्टीने, नामदेवा नैवेद्य दाखवून या. नामदेव महाराज पुढे चालत आहेत, दामाशेट्टी पाठीमागे चालत आहेत. नामदेवाने असणारा नैवेद्य देवाच्या समोर ठेवला आणि भगवंताला म्हणू लागले, भगवान नैवेद्य ग्रहण करा. देव नैवेद्य खाईनच दुसऱ्या दिवशी. त्यावेळेला म्हणाले, देवा माझ्यावर खोटं बोलण्याचा आणि चोरीचा आरोप येतोय. जर नैवेद्य नाही ग्रहण केला तर मी कालच्या प्रमाणे याच दगडावर शिर आपटून प्राण त्याग करेन. देवाच्या अंगाला घाम सुटला महाराज. देव विचार करू लागले, माझं स्वरूप जे आहे ते ज्ञानातीत स्वरूप आहे. काल एकटा होता म्हणून बरं झालं. आज तुझे वडील आहेत. माझं जर ज्ञानातीत स्वरूप वडिलांना जर नाही पचलं तर वडील नास्तिकतेच्या मार्गावर जातील. कारण आघात संपत्ती असेल तर ती पचवता आली पाहिजे. नाही पचवता आली तर मनुष्य स्वैराचारी बनतो. आघात ज्ञान जर असेल तर ते पचवता आलं पाहिजे. नाही पचवता आलं तर तो मनुष्य नास्तिक बनतो. तसे देव विचार करू लागले, माझं दामाशेट्टीला स्वरूप जर नाही पचलं ज्ञानातीत स्वरूप तर हे नास्तिकतेच्या मार्गावर जातील. म्हणून देव विचार करू लागले आणि देवानेच असणारी शक्ती दामाशेट्टींना दिली आणि देव चतुर्भुज झाले आणि नैवेद्य खाऊ लागले. नियम दामाशेट्टीचा आहे महाराज, परंतु देवाचं दर्शन कुणामुळे झालं
तर नामदेवामुळे दर्शन झालं. अशा असणाऱ्या थोर सत्पुरुषाचा या ठिकाणी सेवेला अभंग घेतलेला असून अभंगाचा प्रतिपाद्य विषय, नाशिवंत असणारं आपलं शरीर द्यायचं आणि शाश्वत तत्व असणारं आपण अंगीकारायचं. म्हणजे खोटं द्यायचं आणि खरं घ्यायचं, हा व्यवहार सांगतात महाराज. पण तू याला पुरावा देतात, सहज बोलत नाहीत, त्याला पुराणाचा पुरावा देतात. अशी जर आपण साधना केली तर आपला असणारा देह सद्गुरूला अर्पण करावा. आणि सद्गुरूला देह अर्पण केला तर त्याच्यातून फायदा काय आपल्याला, तर आपल्याला मुक्त अवस्था प्राप्त होते. कारण नेहमी करतच सांगतो, परमार्थ करायचा असेल तर फुकट करायचा नाही महाराज. कारण परमार्थामध्ये अवस्था प्राप्त झाली पाहिजे तर परमार्थाचा फायदा आहे. जर परमार्थामध्ये अवस्था प्राप्त होत नसेल तर निष्फळ आहे महाराज. पण नाही केल्यापेक्षा चांगलं आहे. का चांगलं आहे? व्यवहारामध्ये कोणतीही गोष्ट केली, नाही लाभ झाला तर नुकसान ठरलेलं आहे. तसं परमार्थामध्ये साधना केली, नाही लाभ झाला तर नुकसान नाही, हा परमार्थाचा फायदा. विठ्ठला सद्गुरूला देह अर्पण केला, मुक्तता प्राप्त झाली की आपल्याजवळ असणारी माया जी आहे, माया असणारे द्यायचे आणि आपण ब्रह्म शाश्वत तत्व आपण अंगीकारायचं. अशी ही साधना कुठे करायची, तर सद्गुरूच्या सानिध्यामध्ये ही साधना करायची. हा अभंगाचा प्रतिपाद्य विषय. विठ्ठला मोठमोठे शब्द येतात महाराज, ब्रह्म वगैरे, हे असं काही नाही महाराज. शब्दाचं गांभीर्य आपल्याकडे नसतं किंवा ऐकले नसतात म्हणून ते आपल्याला जड वाटतात थोडे. कारण आपण असणारं घटपटादी पदार्थ जर पाहिले तर घटाकाश, मठाकाश, जलाकाश आणि महाकाश हे 4 प्रकार. हे कसे आहेत? एका तांब्यामध्ये पाणी घेतलं, तो घटाकाश. आपण माठामध्ये पाणी घेतलं, मठाकाश. आपण तलावावर पाणी पाहिलं, जलाकाश. आणि सागरामध्ये पाणी पाहिलं तर महाकाश. या पाण्यामध्ये अवकाश जर पाहिलं तर अवकाश एकच आहे महाराज. 4ही ठिकाणी पाहत असताना अवकाश एक आहे, पण त्या अवकाशाचा आकार पाण्यामध्ये वेगवेगळा दिसतो महाराज. विठ्ठला तसं असणारं ब्रह्म चैतन्यामध्ये असणारं शुद्ध ब्रह्म जे आहे ना, शुद्ध ब्रह्म कशाला म्हणतात महाराज? आपण म्हणतो ना, देव कणाकणामध्ये भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला. आपण विठ्ठल पाहतो महाराज. कणाकणामध्ये असणारा भगवान परमात्मा आहे. तो कणाकणामध्ये ब्रह्मा जो भगवान परमात्मा आहे, याचं स्वरूप कसं आहे? याचं स्वरूप हे निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, असे कोण सांगावया ले बाई माझे गाव, निर्गुण सांगावया ले बाई माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर 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 माझे गाव. नाथांचं बारोडे. निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव, शकून सांगा वया आले यमाई माझं नाव. कारण ते ठाई वस्ती केली तरी मी आले एक भावे.
ऐसा माझा शकून दादा ऐकावा चित्तदानी. कारण शकून सांगते महाराज. काय शकून सांगते महाराज? आकाश धरित्री मज देखता झाली, चंद्र सूर्य मज देखता उपजली, ब्रह्म शंकर महेश मज देखता झाली. हे कलियुगाचं वर्णन आहे, विस्तृत भाग आहे. तर निर्गुण निराकार जे आहे तो भगवान परमात्मा प्रत्येक कणाकणामध्ये व्याप्त आहे. याच असणाऱ्या शुद्ध चैतन्य ब्रह्माने जर ज्ञानाचा अंगीकार केला तर त्याचा ईश्वर तयार होतो. या ईश्वराचं स्वरूप काय आहे? निर्गुण साकार. ईश्वराचं राहण्याचं ठिकाण काय आहे? वैकुंठ आहे. वैकुंठ, माफ करा, शुद्ध चैतन्य ब्रह्माने मायेचा अंगीकार केल्यानंतर त्याचा ईश्वर तयार होतो. आणि शुद्ध चैतन्य ब्रह्माने ज्ञानाचा अंगीकार केला की त्याचा संत तयार होतो. संताचं ठिकाण कोणतं? वैकुंठ. भगवंताचं ठिकाण कोणतं? वैकुंठ. रूप कोणतं आहे? निर्गुण साकार. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याचे कारणाचे, आलो याचे कारणाचे, याचे कारणाचे, आलो याचे कारणाचे. बोलिले ऋषी, बोलिले ऋषी, बोलिले ऋषी. सत्भावे वर्ताया, वर्ताया. झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणाची. बोलिलो ऋषी, सात भाव वर्ताया. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणाची. बोलिलो ऋषी, देवही वैकुंठाहून अवतीर्ण झाले, संतही अवतीर्ण झाले की त्यांचं सगुण साकार स्वरूप होतं महाराज. म्हणून देवही सगुण साकार होतात, संतही सगुण साकार होतात. परंतु देव आणि संत दोन्हीचं स्वरूप एक आहे महाराज. कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा. कारण दोघांचं स्वरूप सच्चिद आनंद आहे. संतांचं स्वरूप सच्चिद आनंद आहे. नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्मपरानंदम ईशम आनंदी वल्लभम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. म्हणजे संतांचंही स्वरूप असणारं सच्चिद आनंद आहे, देवाचंही स्वरूप सच्चिद आनंद आहे. याला असणारा कोणताही भेद नाही. म्हणून सत कशाला म्हणावं? ज्याला काल परिच्छेद लागत नाही आणि देश परिच्छेद लागत नाही त्याला सत म्हणतात महाराज. देश परिच्छेद. आज आपण या मंडपामध्ये आलोत. मंडपामध्ये आपण आल्यानंतर घरी आपण नाहीत, म्हणजे आपल्याला देश परिच्छेद लागला. ठीक आहे, काल परिच्छेद. आपण जन्माच्या अगोदर नव्हतो आणि पुन्हा नंतर या शरीराला जाळून टाकल्यानंतर राहणार नाहीत, याला काल परिच्छेद लागला महाराज. म्हणून आपण फक्त वर्तमान काळामध्ये आहोत, भूतकाळामध्ये नाहीत आणि भविष्य काळामध्ये राहणार नाहीत. म्हणून असणारा हा काल परिच्छेद आहे. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला. आत्मा निर्वाळला. देश काळ वस्तू भेद मावळला.
अबाधित आहे त्याला सत म्हणतात. चिद कशाला म्हणावं? जो विश्वातल्या अंतरातलं जाणतो त्याला चिद म्हणतात. जो समुद्रा पैल कडील देखे का स्वर्गीवचा आलोचू ऐके मनोगत ओळखे मुंगीचे, याची अनुभूती आनंदामध्ये. तसा भगवान परमात्मा 64 कला भगवान परमात्मा स्थित आहे. मृत्यू लोकामध्ये सगुण साकार वेशामध्ये भगवान परमात्मा आल्यानंतर ते 16 कला घेऊन आले. म्हणून भगवान गोपाल कृष्ण 16 कला घेऊन आले महाराज. मनुष्य श्री जीवाला जीव म्हणून धारण करत असताना त्या भगवंताच्या 5 कला घेऊन जीव आपण तयार होतो महाराज. त्या 5 कला अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. या 5 कला घेऊन आपण मनुष्य स्त्री जीव जन्माला येतो. म्हणून आपण त्या भगवंताचे अंश आहोत. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातना. मग त्या जर भगवंताच्या जर आपण असणारे अंश असाल तर भगवंत आहे ते शुद्ध ब्रह्माने असणारा मायेचा अंगीकार करून भगवान परमात्माला, म्हणून आपण भगवंत स्वरूप अगोदरच मुळात आहोत महाराज. हेच असणारं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. नासिवंत देता ब्रह्म येईल हाता. 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 ओ नासिवंत देता ब्रह्म येईल हाता. नासिवंत देता ब्रह्म येईल हाता. नासिवंत देता ब्रह्म येईल हाता. जाती कथा पुराणात, ऐशी जाती कथा पुराणात, सद्गुरूचे पायी देहाची अर्पिता. सद्गुरूचे पायी पायी देहाची अर्पिता. ऐशी जाती कथा पुराणात, ऐशी जाती कथा पुराणात, सद्गुरूचे पायी देहाची अर्पिता. गुरुचे पायी देहाची अर्पिता. आपण या देहाला आलो. देह कसा आहे? नाशवान आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कारण या देहाला शिकवण्याकरता काही माता होऊन गेल्या महाराज. ज्या वेळेला असणारे विश्वामित्र क्षत्रिय बलाचा धिक्कार केला आणि ब्रह्मतेजो बलम ब्रह्मतेज प्राप्त करण्याकरता 20,000 वर्षाला तपश्चर्याला बसले. इंद्राला वाटलं आपलं आसन हे घेईल. कारण चांगलं कार्य सुरू झालं ना तर मध्ये असणारे मिठाचे खडे टाकणारे असतात. तसं इंद्राला वाटलं. म्हणून इंद्रानं उर्वशीला पाठवलं. कारण त्रिविध नरकस्य द्वारम, 3 नरकाचे द्वार आहेत भगवान अर्जुनाला सांगतात. काम, क्रोध तथा लोभ. विश्वामित्राला कामावर विजय मिळवता आला नाही महाराज.
उर्वशी बरोबर संसार सुरू झाला. शकुंतला नावाची मुलगी झाली. दुष्यंत बरोबर कण्व ऋषीच्या आश्रमामध्ये शकुंतलेचा गांधर्व विवाह झाला. पण दुर्वास ऋषींनी दुष्यंतला शाप दिलेला होता, तू हिला विसरशील म्हणून. विस्तृत भाग आहे, कथा खूप मोठी आहे. तर काही दिवस कण्व ऋषीच्या आश्रमाला आल्यानंतर दुष्यंत राजाच्या आपल्या गावाकडे आला. शकुंतला आश्रमामध्ये चालत असताना समुद्राच्या तटाकाला मात्रा पडली. त्याची मात्रा म्हणजे अंगठी. ती माशानं गिळली. 12 वर्षानंतर तो मासा त्याच्या समोर आला आणि ती अंगठी त्याला पाहण्यात आली. त्याला आठवण झाली. म्हणून तो कण्व ऋषीच्या आश्रमाला ज्यावेळेला आला त्यावेळेला सिंहाचा जबडा फाडून मुलगा दात मोजत होता. दुष्यंतला वाटलं हा आपलाच मुलगा आहे, पराक्रमी दिसतो, आपलाच मुलगा आहे. जवळ गेला. कितीही सांगू लागला मी तुझे वडील आहे, पण नाही ऐकलं महाराज मुलाने. शकुंतला थोड्या वेळाने आल्यानंतर शकुंतलेला म्हणला मी किती वेळ झालं याला सांगतोय मी वडील आहे तुझा म्हणून. हे मानायला तयार नाही. शकुंतलेने एकदाच सांगितलं बाळ तुझे वडील आहेत, नमस्कार कर. लागलीच नमस्कार केला. दुसरी माता जर पाहिली तर मदलशाने आपल्या बाळाला उपदेश केला महाराज. हा देह नाशिवंता मळमूत्राचा कर्म घातले कर्म घातका संधारी कर्म घातले रे कीटकाचा दुर्गंधी अमंगलतीचा दुर्गंधी रे अमंगलतेचा बध तिलोत्तमा गोपीचंद राजाची आई. तशा शास्त्रामध्ये आई पुष्कळ सांगत राहावं तर पुष्कळच आपली यादी वाढेल. आणि आपण ज्यांचा अनुभव घेतो अशी असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची आई, छत्रपती राजे संभाजी महाराजांची आई. आईचं कर्तव्य जे परिपूर्ण करतात ती आई आहे. आत्म्याशी ईश्वरी साक्षात्काराचं दर्शन त्याला आई म्हणतात महाराज. म्हणून आपण आईचीच आराधना करतो ना. सध्या आईचीच आराधना आहे. कारण आईचं स्वरूप जे आहे, देहाने आपल्या समोर आई जरी दिसली ना तरी आईचं तत्व मात्र आपल्याला अवगत होत नाही महाराज. आपल्याला संसार करायचा आहे, संसारामध्ये दोन्ही चाकं बरोबर पाहिजेत महाराज. पुरुष प्रधान प्रकृती ही अहंकाराची प्रकृती आहे महाराज, आणि स्त्री प्रधान प्रकृती ही नम्रतेची प्रकृती आहे महाराज. स्त्रीनं नम्रता वाढवत जावी आणि पुरुषाने अहंकार कमी करत जावा तर दोन चाकं संसारात बरोबर चालतील. कायद्याने कितीही समानता दिली तर निसर्गाने दिलेला बदल त्याच्यामध्ये कोणीही असणारा बदल करू शकत नाही महाराज. कारण मातृत्व जे आहे, वात्सल्य भाव जे आहे जो आईला आहे तो पुरुषाला कधीही अवगत होत नाही महाराज.
पण लेकुराचे हित लेकुराचे हित आईची कळवळती जाती आईची कळवळती जाती वात्सल्य भाव आहे, पण मातेला वात्सल्य भाव मात्र तो शक्ती जर द्यायची असेल तर त्याला पुरुषाची गरज आहे महाराज. म्हणून पुरुष स्त्रीशिवाय अपूर्ण आहे. कारण स्त्री तत्व जे आहे ते भगवान शंकराच्या डाव्या भागातून निर्माण झालं. स्त्री शक्ती अर्ध नारी नटेश्वर भगवान शंकराचं जे स्वरूप आहे ना ते स्वरूप. आणि स्त्री ही असणारी पुरुषाची असणारी डावी बाजू आहे. म्हणून आपण पूजा अर्चा करत असतो ना तर आपली संस्कृती मात्र देवो भव. कारण यत्र पूजन्ते नारी तत्र रमन्ते देवता. ज्या ठिकाणी नारी देवतेची पूजा होते त्या ठिकाणी देवतेचं वास्तव्य असतं. आपण जर कुलाचारामध्ये पूजेला जर बसलो ना तर पुरुषाच्या उजव्या बाजूला स्त्रीला बसावं लागतं आणि इतर वेळी पुरुषाच्या डाव्या बाजूला स्त्रीला बसावं लागतं. हे असं सांगावं लागतं. आपण जर म्हणालो ना की पूजेच्या वेळेला स्त्रीच्या डाव्या बाजूला पुरुष आहे हे सत्य आहे, पण बोलता येत नाही. हे कसं आहे, व्याघात दोष आहे महाराज. कसं, एका राजाला स्वप्न पडलं. पिंपळाचं झाड होतं आणि सर्व पानं गळाली, एक पान राहिलं. त्याने विद्वानाला असणारं बोलवलं आणि विचारलं की मला असं स्वप्न पडलं की सर्व पिंपळाची पानं गळाली, एकच पान राहिलं. विद्वानांनी सांगितलं की महाराज तुमच्या समोर तुमच्या कुळाचा सत्यानाश होणार आहे. त्याच्यानंतर असणारे त्याला कैद्यामध्ये टाकलं. काही दिवसांनी दुसरे विद्वान आले. नगरीमध्ये विद्वान आल्यानंतर त्यांना बोलवलं. त्यांना बोलवल्यानंतर त्यांनी स्वप्न सांगितलं. म्हणलं पिंपळाला एकच पान राहिलं, सर्व पानं गळाली, असं मला स्वप्न पडलं. काय अर्थ आहे? म्हणले महाराज तुम्हाला तुमच्या घरामध्ये सर्वापेक्षा दीर्घ आयुष्य प्राप्त झालं. मग त्यांनी त्याचा आदर सत्कार केला. म्हणलं तुला माग काय मागायचं ती? म्हणलं पहिल्याला जो बंदिशाळेत घातलंय ना त्याला सोडून द्या. म्हणलं का? त्यानंही तेच सांगितलंय आणि मीही तेच सांगितलंय, पण सांगण्यामध्ये बदल आहे. म्हणून स्त्रीच्या डाव्या बाजूला पुरुष असं म्हणता येत नाही महाराज. दोष येतो. विठ्ठला 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 विठ्ठला. पुरुषाच्या उजव्या बाजूला स्त्री असेल ते स्त्री प्रधान कार्य असतं आणि पुरुषाच्या डाव्या बाजूला स्त्री असते ती असणारं पुरुष प्रधान कार्य असतं. विठ्ठला विठ्ठला. आपण या देहाला असणारे 5 तत्व घेऊन भगवंताचे आहोत. त्या भगवंताचे अंश आहोत महाराज. आपण अंशी भाव संबंधाने आपल्याला भगवंत स्वरूप होण्याकरता त्या मार्गाने जावं लागेल. तुम्ही यज्ञ आगादी क्रिया केल्या तर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल. तुम्ही इतर कोणत्याही साधन केलं स्वर्गाची प्राप्ती होईल. पण या सर्व साधना करत असताना एक तर निष्काम भावनेनं कराव्यात किंवा सरळ नामचिंतन करावं. तुम्हाला असणारी कोणची प्राप्ती होते? वैकुंठाची प्राप्ती होते. वैकुंठ जे आहे ना ब्रह्मांडाच्या बाहेर आहे महाराज. ब्रह्मांडाच्या बाहेर 14 लोकाचं एक ब्रह्मांड आहे महाराज. आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ पाताळ भूलोक भूरलोक
स्वर्गलोक, जनरलोक, महरलोक, तपरलोक, सत्यलोक हे वरचे 7. या 14 लोकाचं एक ब्रह्मांड आहे. पाताळापासून ब्रह्मांडापर्यंत सत्यलोकापर्यंत जे अंतर आहे ते असणारं 32 कोटी योजन अंतर आहे. याच्यामध्ये मायेचं प्रभुत्व आहे महाराज, मायेचं प्रभुत्व. म्हणूनच नारदाची नारदी झाली ना, मायेचं प्रभुत्व विसरत भाग आहे. आणि वैकुंठ याच्या बाहेर आहे, त्या ठिकाणी मायेचं प्रभुत्व नाही महाराज. म्हणून आपलं मायेचं प्रभुत्व निघालं. भगवंत नामचिंतन साधनेने आपल्याला अंशांशी भाव संबंधाने भगवंत स्वरूप होता येतं. केव्हा होता येतं? आपण नामचिंतन करत असताना 3.5 हाताच्या देहामध्ये 3.5 कोट केस आहेत, 72,000 पेशी आहेत, 26,000 मज्जातंतू आहेत, 362 असणारे हाड आहेत, 21,600 वेळा आपण श्वासोश्वास करतो. नामचिंतनाचे 21 प्रकार आहेत. पहिला जप आहे आजपा जपने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार वाशे. पहिला जप म्हणून 3 वर्षे कंठाने जप करावा, 3 वर्षे मनाने जप करावा, त्याच्यानंतर आजपा जपामध्ये येतो. ही पहिली पायरी आहे. ज्या वेळेला शेवटच्या टोकापर्यंत ज्या वेळेला जातो ना, त्यावेळेला नामचिंतन करण्याची गरज नाही महाराज. आपल्या 72,000 पेशीपैकी काही पेशी उद्युक्त झाल्यानंतर त्या नामाचा ध्वनी करतात. त्या ध्वनीचं नाव आहे अनुहात ध्वनी. आपण भगवान परशुरामचंद्राची रोज आरती करत असाल, त्याच्यामध्ये आहे अनुहात ध्वनी गरजेती अपार 18 पद्म वानर करे हात धोनी नादा पावला परमापद उन्मन्नी तुर्या विनोदे चंद चंद डुलत पेशीने केलेला अनुहात ध्वनी आपल्या रोमरंध्रातून बाहेर पडतो. आणि रोमरंध्रातून ध्वनी बाहेर पडला की ज्याच्यावर पडतो ना ते नामचिंतन करतात. आता रामायण चालू आहे, रामायणामध्ये आहेत शेतीच्या भोवती झाडं झुडपं रामराम म्हणतात. तुकोबाऱ्यांचा रस्ता विठ्ठल विठ्ठल म्हणतो. जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. चोकोबाऱ्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात. अर्जुनाच्या रोमरंध्रातून जय कृष्ण ध्वनी बाहेर पडतो. ही अवस्था आहे. आता आपण त्या अवस्थेलाच पोहोचत नाही तर का अनुभव कधी घ्यावा? ही सांगण्या शिकवण्याची साधनं नाही महाराज, अनुभवाची साधना आहे. ही साधना आल्यानंतर कर्मफलाचा त्याग आणि संशयछेद वृत्ती ज्या वेळेला निघून जाते ना, त्यावेळेला आपण भगवंत स्वरूप होतो. काय महाराज? कारण कर्मफलाचा त्याग आपण एखाद्या वेळेस करू, पण संशयछेद वृत्ती निघून जाणं अत्यंत कठीण आहे महाराज. संशयावने थोर अनेक नाही पाप घोर हा विनाशाची वाघुर प्राणीयाशी. कारण एवढा घातक शत्रू महाराज. अहंकाराप्रमाणे केव्हा कुठे कसा अहंकार निर्माण होतो हे सांगता येत नाही. तसा संशय कुठे होईल निर्माण होईल हे सांगता येत नाही. संशय निर्माण होण्याचं कारण घडत असलेली घटना डोळ्याने पाहत असताना त्या घटनेविषयी असणारं अज्ञान आणि त्या वस्तूवर आणि त्या गोष्टीवर असणारा अविश्वास, या 2 गोष्टी एकत्र आल्या की संशय निर्माण झाला महाराज. आपल्या भारतीय देशामध्ये पती पत्नीचे भांडणं मला वाटतं 90% भांडणं तर हे संशयाचीच आहेत महाराज. घातक शत्रू महाराज संशय. कारण कर्मफलाचा त्याग आणि संशयछेद वृत्ती निघून पाहिजे. आपल्यालाच नाही महाराज, आपण तर सामान्य माणसं आहेत. जे रामायण चालू आहे ना ते भगवान परशुरामचंद्राला संशय झाला महाराज. भगवान परशुरामचंद्राला राज्याभिषेकाचा आदला दिवस होता. अगस्त्य ऋषी भेटायला आले. अगस्त्य ऋषी म्हणाले कसा काय झाला वनवास? म्हणले वनवास चांगला झाला, तीर्थाचे स्नानं झाले, साधू संतांचे आशीर्वाद मिळाले, चांगला झाला वनवास. म्हणले युद्ध कसे काय झालं? म्हणले रावण मारला आम्ही आलो. अगस्त्य ऋषी म्हणाले नव्हे पण असणारा लक्ष्मण होता म्हणून इंद्रजित मारला गेला. भगवंताला वाटलं लक्ष्मणाचं हे असणारं गुणगान गातात आहे भाऊ होता बरोबर, चांगली गोष्ट आहे. पुढे चर्चा सुरू झाली.
आणि चर्चा सुरू झाल्यानंतर अगस्त्य ऋषी चकारात्मक बोलले. काय म्हणाले? लक्ष्मणामुळेच इंद्रजित मारला गेला. त्यावेळेला भगवंताला संशय आला, मी देव आहे, माझ्याकडे काय कमतरता आहे, मी काय करू शकत नाही, मी काहीही करू शकतो आणि हे असं कसं काय म्हणतात. म्हणून गुरुजींना प्रश्न निर्माण केला. महाराज ज्यांना संशय निर्माण होतो ना ते प्रश्न विचारित असतात, कारण प्रश्न निर्माण करणारी श्रद्धा असते महाराज. ती लोप पावते आणि तिचा उगमही होतो. तसा एकदा ब्रह्म आला तर जात नाही, गेला तर पुन्हा होत नाही महाराज. एक तर होत नाही आणि झालं तर जात नाही, त्याचं नाव आहे ज्ञान. मग म्हणाले असं कसं काय म्हणता गुरुजी? म्हणले आपण लक्ष्मणाला विचारू. आणि अगस्त्य ऋषीने सांगितलं की ज्या वेळेला 17व्या वेळेला इंद्राला असणारं मेघनाथाने बांधून आणलं होतं, इंद्रावर अजिंक्य झाला म्हणून त्याला इंद्रजित म्हणू लागले. मूळ नाव मेघनाथ. ज्या वेळेला 17व्या वेळेला असणारे ब्रह्मदेव त्याच्याकडे आले आणि भीक मागू लागले, देवाचा राजा इंद्र सोड. त्यावेळेला त्यांनी वरदान मागून घेतलं. म्हणले मला मृत्यू नसावा. म्हणले हे वरदान देता येत नाही, जो आला तो जाणार आहे, वरदान देता येत नाही. त्याने तेच वरदान मागून घेतलं. ज्याने 14 वर्षे स्त्रीचं तोंड पाहिलं नाही, 14 वर्षे ज्याने अन्न ग्रहण केलं नाही, 14 वर्षे ज्याने आराम केला नाही, अशाच्या हातून मला मृत्यू असावा, हे ब्रह्मदेवाचं वरदान होतं आणि ते लक्ष्मणाने पूर्ण केलं. भगवान म्हणाले गुरुजी काय बोलत आहेत? अहो दररोज कंदमुळं फळं आणल्यानंतर मी 3 भाग करायचो आणि तिघाला वाटून द्यायचो, असं कसं आहे गुरुजी म्हणतात? गुरुजी म्हणाले, अगस्त्य ऋषी म्हणले आपण लक्ष्मणाला विचारू. त्यावेळेला लक्ष्मण आल्यानंतर भगवान प्रश्न करतात. संशय भगवंताला आहे. भगवान प्रश्न करतात, गुरुजी म्हणत आहे तू 14 वर्षे काही खाल्लं नाही, मी तर तुला दररोज वाटून देत होतो. त्यावेळेला लक्ष्मणाने सांगितलं, म्हणले वनवासाला आपण ज्या वेळेला निघालो त्यावेळेला मी माता सुमित्रेचं दर्शन घेतलं. सुमित्रा माता म्हणाली, थोरले भाऊ आणि भाऊजे मातापित्या समान असतात, त्यांना अर्धाक्षण विसंबू नको, हे मातेला वचन दिलेलं होतं. भगवान तुम्ही दररोज 3 हिस्से करत होतात, मला हिस्सा दिल्यानंतर आपोआप तुम्ही खा म्हणला नाहीत. तुम्ही जर खा म्हणला असता तर मी जर खाल्लं नसतं तर वचनाला कलंक लागला असता. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाई. तुम्ही खा म्हणला नाहीत, लक्ष्मणा हे ठेव, लक्ष्मणा हे धर असं म्हणत होतात. मी खाल्लं नाही का की मला आळस येईल म्हणून आणि त्याच्यामध्ये विसरण होईल म्हणून. म्हणलं मग फळं कुठं ठेवली? म्हणलं ऋषीमुख पर्वतावर आहेत. बरं म्हणलं ऋषी म्हणत आहेत तू 14 वर्षे स्त्रीचं तोंड पाहिलं नाही, सीता तर स्त्री आहे, 6 महिने अशोक वाटिकेमध्ये छाया गेली, 13.5 वर्ष सीतेच्या सानिध्यामध्ये होता तू, आणि तू तोंड कसं पाहिलं नाही? त्यावेळेला लक्ष्मणजी उत्तर देतात, म्हणाले भगवान मातेचं हरण झाल्यानंतर ज्यावेळेला आपण ऋषमुख पर्वतावर पोहोचलो आणि हनुमानजींनी आपली सुग्रीवाशी मैत्री करून दिली, आपला वृत्तांत ज्यावेळेला सांगितला त्यावेळेला ते म्हणाले ये रावण एका स्त्रीला घेऊन गेला पण आंतरवस्त्रामध्ये बांधून दागिने टाकलेले आहेत खाली, ते पहा सीतेचे आहेत का ते. हनुमानजीने दागिने आणले आणि भगवान तुमच्यासमोर केले. भगवान तुम्ही म्हणालात लक्ष्मण हे पहा सीतेचे दागिने आहेत का ते. त्यावेळेला मी उत्तर दिलं, नाहम जानामि केयुरे नाहम जानामि कुंडले अहम जानामे नुपुरे नित्य पादशी सेवनम. मी कानातील कुंडला जाणत नाही, डोक्यातील केयूरमणी जाणत नाही, जाणतो ते पायातली पैंजण जाणतो, कारण मी दररोज त्या पायाची सेवा करतो. 14 वर्ष तोंड. पुन्हा भगवंतांनी प्रश्न केला, म्हणे तू 14 वर्ष झोपला नाही आणि आमच्या अगोदर तू कुट्यामध्ये आराम करत होतास. म्हणलं भगवान त्याचं उत्तर असं आहे, कारण थोरले भाऊ आणि भाऊजाई हे मातापित्या समान आहेत, मातापिता आहेत. आई लेकराला झोपी घातल्याशिवाय झोपत नाही. मी जर बाहेर बसून राहिला असतो तर तुम्ही कधीही आराम केला नसता. तुम्ही आराम करण्याकरता मी तिन्ही सांजेला सोंग करीत होतो आणि तुम्ही आराम करू लागले की येऊन बाहेर पहारा देण्याचं काम करत होतो. 14 वर्ष झोपलो नाही. भगवंताचा संशय गेला नाही महाराज. भगवान म्हणाले
म्हणले फळं कुठं आहेत? तर ऋषीमुख पर्वतावर. म्हणले फळं आणा मोजा. म्हणले ह्याने खाल्ले का नाही ते. 14 वर्षाची फळाची मोजदाद सुरू झाली महाराज. आणि शेवटी 7 दिवसाची फळं कमी पडली. भगवान म्हणाले 1 दिवसाचं खाल्लं काय, 7 दिवसाचं खाल्लं काय, आणि 14 वर्षे काय खाल्लंच ना म्हणले तो. म्हणले भगवान त्याचं उत्तर असं आहे. नंबर 1, ज्या दिवशी दशरथ राजाचं निर्माण झालं बातमी कळाली त्या दिवशी आपण फळं आणलेली नाहीत. नंबर 2, ज्या दिवशी मातेचं हरण झालं त्या दिवशी फळं आणली नाहीत. नंबर 3, ज्या दिवशी तुम्ही समुद्राला रस्ता मागत होतात, अत्यंत क्रोधायमान होता, समुद्र रस्ता देत नव्हता, त्या दिवशी आपण फळं आणली नाहीत. नंबर 4, ज्या दिवशी तुम्हाला नागपाशामध्ये बांधलेलं होतं त्या दिवशी फळं आणलेली नाहीत. नंबर 5, ज्या दिवशी इंद्रजिताने मायावी सीतेला कुरतडलं त्या दिवशी फळं आणलेली नाहीत. नंबर 6, ज्या दिवशी मला शक्ती लागली त्या दिवशी आणली नाहीत. नंबर 7, ज्या दिवशी रावणाचा वध झाला त्या दिवशी फळं आणली नाहीत. म्हणून संशय जर जायचा असेल तर कठोपनिषद सांगत आहे, बिंदंते हृदय ग्रंथी छिंदंते सौर संशया क्षेंते चाष्य कर्मानी तस्मिन दृष्टे परावरी. कर्मफलाचा त्याग आणि संशयाची वृत्ती झाली की आपणच असणारे ब्रह्म आहोत महाराज. म्हणून या नाशक्या देहाचा जर विचार केला, देह नाशवान आहे पण या देहामध्ये असणारा भगवान परमात्मा हा शाश्वत आहे. देह खोटा आहे, जीव खरा आहे. वर्तमान काळामध्ये दिसणारी वस्तू ही नाशवान आहे. वर्तमान काळामध्ये जी वस्तू दिसत नाही परंतु अनुभवाला आल्याशिवाय राहत नाही ती वस्तू शाश्वत आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता. याला पुरावा देतात ऐशे ज्याची कथा या ठिकाणी पुराणाची जोड सांगतात. कारण नाशवान हे खोटं द्यायचं आणि खरं ब्रह्म घ्यायचं हा जर व्यवहार पाहिला तर कोणी आपला असणारा खोटा पैसा देऊन भाजीसुद्धा कोणी देणार नाही महाराज. खऱ्या खोट्याचा व्यवहार होत नाही महाराज. मग या ठिकाणी व्यवहार कसं सांगतात महाराज? कारण साधनेने आपण ब्रह्मरूप झालो, पारमार्थिक सत्तेमध्ये आलो. कारण व्यवहार घडत असताना सत्ता समान लागते. सत्ता समान नसेल तर व्यवहार होत नाही महाराज. उदाहरण, एक व्यवहारी सत्ता आहे, आपण व्यवहारी सत्तेमध्ये आहोत. व्यवहारी सत्तेमधला व्यवहार आपण करू शकतो. परंतु स्वप्नामध्ये राजा झाला. एक भिकारी आणि त्याला स्वप्न पडलं, तो स्वप्नामध्ये राजा झाला. त्याला जर राजवैभव उपभोगायचं असेल तर कायम स्वप्न चालू पाहिजे त्याचं. आणि स्वप्न बंद पडल्यानंतर पुन्हा तो राजा आहे का? नाही महाराज. स्वप्न खरं आहे का? स्वप्न खरं आहे. कुठपर्यंत खरं आहे? जोपर्यंत जागृत अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत खरं आहे.
जागृत अवस्था प्राप्त झाली, स्वप्न खोटं आहे. तसा स्वप्नातील राजाचा राजवैभव उपभोगायला त्याला स्वप्नातलंच राज्य लागलं. स्वप्न ही प्रातिभाषिक सत्ता आहे. ज्या सत्तेमध्ये जी क्रिया घडली त्याचा आपल्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही, त्याला प्रातिभाषिक सत्ता म्हणतात. उदाहरण, आपण चित्रपट पाहतो आणि चित्रपटामध्ये आग लागलेली असते. मग आग लागलेली असताना त्या आगीची झळ आपल्याला पोहोचते का? नाही पोहोचत. का? ती सत्ता प्रातिभाषिक आहे आणि आपण व्यवहारी सत्तेमध्ये. आपण व्यवहारी सत्तेमध्ये साधनेद्वारे पारमार्थिक सत्तेमध्ये गेलो, म्हणून सत्ता समान झाली, म्हणून आपला व्यवहार झाला महाराज. म्हणून व्यवहार होण्याकरता समान सत्ता लागते आणि समान सत्तेकरता आपल्याला साधना करावी लागते. म्हणून नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता, याला पुराणाचे जोड देतात. पुराणामध्ये गेलं तर दधीची ऋषीने हाडं दिली गो देवांना, किंवा कबुतराला उपास मारू होईल म्हणून आपल्या अंगावरला मांस चारणारे आहेत महाराज. पुराण कथेमधल्या कितीतरी गोष्टी सांगता येतील महाराज. विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा विठाला आहे. म्हणून असा देह जो आहे तो काय करावा, आपण कोणाला अर्पण करावा? अभंगाचं द्वितीय चरण. सद्गुरूच्या पायी देहाची अर्पेता, सद्गुरूच्या पायी देहाची अर्पेता, सद्गुरूचे पायी देहाशी अर्पिता. विस्तृत चिंतने एका वाक्यामध्ये सांगतो. वेळ संपत आलेली आहे, कारण नाम सोहळा आहे, वेळेमध्येच कार्यक्रम असावा. एक आपल्याला शाळेमध्ये शिकवतात ते गुरुजी असतात, ते व्यवहारिक ज्ञानाचं सांगतात. गुरु आहेत महाराज. गुरु कोणाला म्हणावं? भक्ती ज्ञान वैराग्याचा उपदेश करून संसारी जीवाला परमार्थ पथावर येतात त्याला गुरु म्हणतात महाराज. गुरुचं लक्षण, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुच्या पुढे सद्गुरू, जे परमार्थ पथावर आहेत, दीक्षेस पात्र आहेत, त्यांना स्वस्वरूपाची ओळख देऊन परमात्मा साक्षात्कार करतात. आपण कोण आहोत हे कळालं की भगवंताची अनुभूती आली महाराज. मग मी कोण आहे हे कळालं पाहिजे. अहम ब्रह्मास्मी या बोधावर आल्यानंतर अहम ब्रह्मास्मी बोधाचा लय झाला की त्याला सद्गुरू प्राप्त झाला महाराज. म्हणून अहम ब्रह्मास्मी हे बाधक आहे महाराज.
अहम ब्रह्मास्मीचा लय झाला, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरे उच्चारणी पाही मोक्ष सदा. म्हणून या सद्गुरूचं लक्षण काय आहे? ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वैन्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यमिमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरू तन्नमामि. हे 3 गुणाच्या पलीकडे आहेत मला, यांना सद्गुरू म्हणतात. त्याच्यानंतर श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली आणि त्याच्यानंतर जगद्गुरु वसुदेव सुतम देवम कौसचानोरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. जगद्गुरु तुका नाम याचा संप्रदाय सकळाचा. संप्रदाय सकळाचा. संप्रदाय सकळांचा येथोनिया, संप्रदाय सकळांचा येथोनिया. आद्य शंकराचार्य जगद्गुरु. जगद्गुरु कोणाला म्हणावं? विश्वामध्ये कोणतीही अडचण आली की ते सोन्याचं ज्याच्याकडे सामर्थ्य त्याला जगद्गुरु म्हणतात. म्हणून माया देऊन या ब्रह्म घ्यावे हाती आयशा गुरु प्रतीकान भजा. असे जर गुरु असतील ना तर त्यांच्याजवळ आपण असणारं गुरुला शरीर अर्पण कसं करावं महाराज? जी गोष्ट ज्याच्याकडे नाही ती दिली पाहिजे. गुरुला काही देह नाही का? एखादा शिष्य म्हणला माझा देह घ्या, काय करणार देह घेऊन महाराज? गुरुला देह अर्पण करायचा तर कसं अर्पण करावं? एका वाक्यात सांगतो. स्थूल देहाने गुरुच्या दरबारामध्ये जी सेवा असेल ती सेवा करावी. पात्र उचलणं, जीव वाढणं, सगळ्या प्रकारची सेवा महाराज. स्थूल देहाने सेवा करायची. दुसरा देह लिंग देह किंवा सूक्ष्म देह, जी शांती दांती जी आहे, आपल्याला जे सुख वाटतं, आपल्याला दुःख वाटतं, ते सूक्ष्म देहाचे असणारे विचार आहेत. त्या सूक्ष्म देहातील अहंकारादी वृत्ती असणारी काढून टाकली की आपला सूक्ष्म देह गुरुला दान झाला. आणि कारण देह अज्ञानवशामध्ये देह गुरुच्या वचनामृताचा लाभ घेतला, ज्ञानाची अनुभूती घेतली की ज्ञान निघून जातं. म्हणून ब्रह्म आत्मसात करायचं नाही महाराज, ब्रह्माचं ज्ञान घ्यायचं नाही. ब्रह्माविषयी अज्ञान जे आहे ते अज्ञान निवृत्त केलं, कारण देह गुरुला अर्पण झाला. म्हणून सद्गुरूचे पायी देहाशी अर्पिता. त्यांना काय होईल? तात्काळ मुक्तता हाते ते तात्काळ म्हणतात महाराज. असंच एका माणसाने म्हणलं परिसरामध्ये नाही असं घर बांधायचं, बांधलंही महाराज. परिसरामध्ये घर नाही तसं, पण त्यांनी लादणी काढली होती. लादणी मग लादणीमध्ये अंधार होता म्हणून तो नाराज राहायचा. एवढी संपत्ती घराला लावली, परिसरामध्ये घर नाही असं बांधलं, पण लादणीमध्ये अंधार आहे. म्हणून याला त्याला विचारी काय करावं, व्यर्थ पैसा गेला. एक जण म्हणले एखादं पोथी पुरण लावा म्हणजे असणारा अंधार निघून जाईल. मग त्याने किमयाकार ग्रंथ बघितला, त्याचा सारांश म्हणजे नवनाथ ग्रंथ लावला. नवनाथ ग्रंथाची सांगतेला सर्व समाज प्रसादाला बोलवला. सर्व समाज पाहिल्यानंतर एक ग्रस्त रस्त्याने चालले होते. ते म्हणले का हो कशाची गर्दी? म्हणले नवनाथ ग्रंथाची सांगत आहे प्रसादाला आलो. ते म्हणले नवनाथ ग्रंथ कशामुळे लावला? म्हणले लादणीमध्ये अंधार आहे तो बाहेर काढण्याकरता लावला. म्हणले अंधार निघला का बाहेर? निघेल का अंधार बाहेर? नाही महाराज. का? वर्म चुकलेलं आहे, नाही निघला. आम्हाला काय लोक वेळ येतो, आशाने कुठं अंधार बाहेर निघत असतो. म्हणले हा सरळ म्हणले उचलायचा आणि बाहेर फेकायचा, त्याचं काय? म्हणले आणले खोरे टोपले आणले, खोदकाम सुरू झालं आणि बाहेर ढिगं पडायले रस्त्यावर. एक ग्रस्त चालले. का हो? म्हणले काय चालू आहे? म्हणले लादणीमध्ये अंधार होता, नवनाथ ग्रंथ लावला परंतु तो अंधार निघाला नाही. एक जणांनी सांगितलं उचलून बाहेर फेका, म्हणून आम्ही मटेरियल काढतो उचलून बाहेर फेकतो. म्हणले निघाला का अंधार? म्हणले पहिल्यापेक्षा जास्त झाला, खोली वाढली.
खोली वाढली ना, पहिल्यापेक्षा जास्त झाला. म्हणलं काय माणसं वेडे तू. अहो म्हणलं डोक्यानं चला जरा डोक्यानं. म्हणले आमच्याकडे डोक्यानं कोणी चालत नाही, आमच्याकडे सगळे पायानं चालतात, डोक्यानं कोणी चालत नाही. कसं चालायचं ते सांगा. ते म्हणले तुम्ही काय करा, दिवा लावा, दिवा लावून हातामध्ये घ्या आणि लादणीमध्ये प्रवेश करा आणि अंधाराला हुडका. हातामध्ये दिवा लावला आणि लादणीमध्ये प्रवेश केला. अंधार हुडकते, अंधार सापडेल का? नाही सापडणार. का सापडणार नाही? तर त्याचं कारण आहे महाराज. कारण अंधाराच्या विरोधात प्रकाशाचं प्राबल्य आहे. म्हणून मुक्त अवस्था देण्यापेक्षा गुरुचं प्राबल्य आहे, म्हणून तात्काळ मुक्तता हाती येते. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे गुरु पायी लाभ आहे, मोक्ष तोही पाहे दास होतो. कारण मोक्षासारखं सुख असणारं पायाखालीलं मोक्ष पदात उच्छे केले या कारणे. कारण आम्हाला मोक्ष नकोय महाराज, म्हणून पायाखाली आहे महाराज, म्हणून पायाखाली आहे महाराज मोक्ष. मुक्ती नको म्हणतात तो करा. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरीने आता दिवस चारी खेळी मेळी. म्हणून अशा पद्धतीनं थोडक्यात अभंगाचा भावावर संपला. आपली मातोश्री आज 5वा दिवस आहे. याला 5वी माळ म्हणतात. कुलाचार आहे, कुलाचार करावा लागतो. कुलाचारामध्ये वारी असते महाराज. आषाढी कार्तिकी आपली ही पंढरपूरची वारी, आपला कुलाचार आहे महाराज. कुलाचारामध्ये आपल्या देवतेचे चिन्ह अंगावर असतात. तुळशी माळ, गळा, गोपीचंदन, टिळा, हृदय, हे आपले लक्षण आहेत महाराज. तसं असणारं आपला हा कुलाचार आहे महाराज. कुलाचार वेगळा आणि आपण केलेली उपासना वेगळी. कुळाचार असेल ना तो करावाच लागतो. घट बसवणे कुळाचार आहे, करावाच लागतो. पण देवीची उपासना करतो महाराज आपण. आता घट रविवारी बसले यावर्षी, म्हणून आपली असणारी देवी अश्वारूढ आहे. कारण 7 दिवसापैकी कोणत्या कोणत्या दिवशी घट बसतो त्यानुसार असणारे देवी कशावर बसलेली आहे महाराज. बुधवारी असेल तर नौकेमध्ये बसलेली असते, विस्तृत भाग आहे. तर आज 5वा दिवस आहे. आज स्कंद मातेचं असणारं प्रागटीकरण. स्कंद माता, स्कंद माता का म्हटलेलं आहे? कार्तिक स्वामीचा जन्म झाला आणि जन्म होण्याबरोबर पार्वतीच्या बगलामध्ये बसले, म्हणून त्याला असणारं काय म्हणतात, जो जन्म झाल्याबरोबर त्याला स्कंद म्हणतात. आणि स्कंद माता म्हणजे पार्वती. पार्वतीने आज 5व्या दिवशी जो अवतार घेतला त्या अवताराचं नाव आहे ललिता देवी. ललिता देवीचं व्रत चालतं महाराज. हे पुरुषाला करता येतं, स्त्रियांना करता येतं ललिता देवीचं व्रत. ललिता देवीच्या व्रतामध्ये मुख्य काय आहे? दुर्वाच्या 48 काड्याच्या 48 जुड्या वाहणं, विस्तृत भाग आहे. तो व्रताचा प्रकार आहे. व्रत वेगळं आणि उपासना वेगळी, फरक आहेत महाराज याच्यामध्ये. आपलं व्रत एकादशी आहे, आपलं व्रत सोमवार आहे. एकादशी सोमवार न करशी कोण त्याची गती होईल नेनो. व्रत एकादशी करीन उपवास. हां, तर हे व्रत आहे. ललिता देवी जी प्रगट झाली ना, का प्रगट झाली त्याचा कार्यकारण भाव या रामायणाशी संबंधित आहे. ज्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्र आणि रावणाचं युद्ध व्हायचं, ती दुर्गम अशा शक्ती होत्या. त्या दुर्गम शक्तीचा नायनाट करण्याकरता पार्वती मातेनं असणारा 5व्या दिवशी 5व्या माळेला असणारा ललिता देवीचा अवतार घेतला. आणि त्या दुर्गम शक्ती असणाऱ्या ज्या आहेत त्या दुर्गम शक्ती त्या ठिकाणच्या मारल्या तिनं. आणि दुर्गम शक्ती मारल्यानंतर ललिता देवीने तिची मुलगी आल्हादनीला बोलवून घेतलं आणि आल्हादनीला सांगितलं की तू भगवान प्रभू रामचंद्राला सांग की या ठिकाणच्या दुर्गम शक्तीचा नायनाट केला. कोणाला सांगितलं? ललिता देवीनी मुलगी आल्हादनीला. म्हणून आल्हादनी त्या ठिकाणी थांबली आणि दुसरे काम सांगितलं की हे राम रावणाचं जे युद्ध आहे या युद्धाचा प्रत्येक वृत्तांत असणारा तू सीते मातेला कळव.
जसं असणारं संजय यांनी धृतराष्ट्राला सर्व वृत्तांत सांगितलं ना, तसा वृत्तांत तू कळव. याच्याकरता या दुर्गम शक्तीचा नायनाट करण्याकरता ही शक्ती पार्वती माता, पार्वतीच्या शक्तीचं स्वरूप जर पाहायला गेलं तर अनादी स्वरूप आहे महाराज. अनादी निर्गुण प्रगटली भवानी, प्रगटली भवानी, महिषासुर मर्दनाला महिषासुर मर्दनाला गोणी, त्रिवेद तापाची करावया झाडणी, तापाची करावया झाडणी, लागे तू पावशी निर्वाणी, पावती निर्वाणी, लागे तू पावशी निर्वाणी, पावती निर्वाणी. आपल्या देवीचा जय जयकार जो केला जातो ना, तो उद उद म्हणून जय जयकार केला. तो उद म्हणजे जय जयकार. आपण जसं पुंडले गौरदेव म्हणतो ना, असा जय जयकार आईचा. आई राजा ईश्वरा माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली. नम म्हणे गुरु पायला भाय, नम म्हणे गुरु पायला आहे, नम म्हणे गुरु पायला भाय, नम म्हणे गुरु पायला भाय. मोक्ष तोही पाहे दास होतो, मोक्ष पायी आहे दास होतो, सद्गुरूचे पाये देहासे अर्पिता, सद्गुरूचे पाये देहासे अर्पिता. मोक्ष तोही पाहे दास होतो, मोक्ष तोही पाहे दास होतो, सद्गुरूचे पाये देहासी अर्पिता, सद्गुरूचे पाये देहासी अर्पिता. मुक्तता
झालेली सेवा भगवंताच्या चरणी, मातेच्या चरणी, सर्व सद्गुरूंच्या चरणी समर्पित जे संत वचन आहेत तेच बोलण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आदरणीय डॉक्टर साहेबांनी आज्ञा केली, थोड्या मोठ्याचा आज्ञेचं उल्लंघन होऊ नये म्हणून पढेन वाचेन सेवा हे जाणे स्वामींची. या न्यायाप्रमाणे बालक बोबोडा बोली का वाकडा विचुका पाऊली ते चोज करुनी माऊली रिझे जेवी. या न्यायाप्रमाणे सेवा केलेली आहे. सर्वांनी संत वचनाला अनुसरून हात वर घेऊन भगवंत नामचिंतन करावं. राम कृष्ण हरी जय, राम कृष्ण हरी, राम हरी जय, जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय, जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय, जय राम दादांचा संकल्प. या परिसरातील कुमारापासून वृद्धापर्यंत सर्वांना दीर्घायुष्य अतिरिक्त प्राप्त होऊन अनंत कोट कल्याण होऊन ईश भगवान परमात्मा आपल्या दिनचर्येमध्ये 2 कार्य करून घेऊ. अखंड भगवंत नाम चिंतन आणि अखंड अन्नदान. लेने को हरिनाम देने को अन्नदान. या 2 क्रिया ईश भगवान परमात्मा आपल्याकडून करून घेऊ अशी भगवंत चरणी प्रार्थना करतो. जय विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल जय